ते अंदर गेले, डायरेक्ट शाई लावली. मी त्याला अडवायला गेलो तर त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली. आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं. खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे. आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं. राज्यातील 264 नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे. निवडणुकांच्या निकालाअंती मतदार राजानं कुणाला साथ दिली आहे हे कळू शकणार आहे. असं असताना राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर याद्यांमधील घोळ इत्यादी कारण मतदारांचा मनस्ताप वाढवणारा ठरतो. अशातच बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवार म्हणून अक्षय पवार, अक्षय छाया पवार. हा मलकापूर रोड परिसर सांगतो, पण तो कोथळी भागातला आहे. हे त्याचा हा इथलचा ऍड्रेस आणि कोथळी भागातला माणूस होता. तरी बाहेरचा मतदार आला होता, इथला मतदार नाही, बोगस मतदार होता. काय नेमका प्रकार? ते अंदर गेले, डायरेक्ट शाई लावली. मी त्याला अडवायला गेलो तर त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली. मी त्यांना दोघांना पण शाई मारून सही मारून आल्यानंतर पण मी त्यांना बाहेर ओढलं. ते पळून गेले इथनं. एक तुमच्या देखत पकडला होता आणि हे त्याच्या खिशातलं काढलेलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.